नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचा झालेला लिपिकचा पेपर आणि त्यात चला तर बघूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, शब्द नामबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना असे म्हणतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, विशेषण. चा प्रश्न बघूया. विच ऑफ द पेअर ऑफ मस्कुलाइन अँड फेमिनी जेंडर हॅव बीन करेक्टली मॅच. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नेपी नाईसी. पुढचा प्रश्न बघूया. पानिपतचे तिसरे युद्ध सन डॅशमध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले. त्याचं योग्य उत्तर आहे 1761. ऑप्शन ए, 14 जानेवारी 1761. रॉ आर नंबर डॅश इन MS एक्सेल. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यूमेरिकली. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते वाक्य मराठी व्याकरणासंबंधी बरोबर आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नायक ना 2. शब्दांच्या जाती 5 नसून 8 आहेत आणि शब्दांच्या जातीपैकी सर्वनाम हे अविकारी नसून विकारी म्हणजे सव्य आहे, कारण त्यात लिंग वचन विभक्ती अनुसार बदल होतो. पुढचा प्रश्न घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द करेक्ट प्युरल फ्रॉम द गिविंग वर्ड. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 3 ओनली म्हणजे बेबी आणि बेबीज. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले. ऑप्शन ए, केसरी. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, तरंगणे बुडणे तर होडी. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पाणबुडी. तरंगणे म्हणजे पाण्यावर राहण्याच्या विरुद्ध बुडणे म्हणजे पाण्याखाली जाणे असा संबंध लावला आहे त्यांनी. प्रमाणे होडी पाण्यावर तरंगते तर पाणबुडी पाण्याच्या आत राहून किंवा बुडून प्रवास करते, त्याच्यामुळे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, कॉलम इन MS एक्सेल आर नंबर. त्याचं योग्य उत्तर आहे बी, अल्फान्यूमेरिकली. चा प्रश्न वाक्य पूर्ण करा. डॅश रचला पाया डॅश झालासे कळस. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. पुढचा प्रश्न आहे, आय एम इंटरेस्टेड डॅश लर्निंग अ न्यू लँग्वेज. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इन. पुढचा प्रश्न, भूदान आंदोलनाची सुरुवात यांनी केली. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न, अस्थमा लंग्स तर कॅन्सेक्टिव्हायटिस. ऑप्शन डी, आईस. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इन अँड इनपुट डिव्हाइस. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नन द अबो. मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर हे सर्व आउटपुट डिव्हाइस आहेत. पुढचा प्रश्न, व्याकरणदृष्ट्या योग्य जोडी निवडा. त्याचं योग्य उत्तर आहे विद्वान विद्वंती. पुढचा प्रश्न आहे, बॅड वर्कमॅन डॅश विथ हिज टूल्स. त्याचं योग्य उत्तर आहे क्युरल्स. महाराष्ट्र राज्याची स्थापना या वर्षी झाली. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, 1960. अतिशय सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर 1 मे 1960. भिन्नवर्गीय घटक ओळखा. चहा, रबर, वेलची, खडू. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, खडू. कारण चहा, रबर, वेलची कृषी उत्पादने आहे तर खडू हा निर्जीव खनिज पदार्थ आहे जो झाडापासून मिळत नाही. प्रश्न, इन कम्प्युटर फील्ड ASCII स्टँड फॉर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, श्री गणेशा करणे म्हणजे काय. त्याचं योग्य उत्तर आहे एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे. ते ऑप्शन येतं नाही म्हणून ऑप्शन डी यापैकी नाही. पुढचा प्रश्न बघूया. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1862. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्दापैकी भिन्नवर्गीय असलेला शब्द ओळखा. कंजीर, हातोडा, सुरी, तलवार. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हातोडा. कंजीर, सुरी आणि तलवारी सर्व धारदार शस्त्रे किंवा कापण्यासाठी वापरतात तर हातोडा हे ठोकण्यासाठी किंवा तोडण्यासाठी वापरतात. इन MS एक्सेल द फॉर्म्युला युजली बिगिन्स विथ. त्याचं योग्य उत्तर आहे इक्वल टू साइन. ऑप्शन ए. वाचत गाजत साजत आज तया आना हो अलंकार ओळखा. योग्य उत्तर आहे अनुप्रास. जेव्हा एखाद्या वाक्यपंक्तीत किंवा वाक्यात एकाच अक्षराची किंवा वर्णाची वारंवार पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. इथे ज या शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणून अनुप्रास अलंकार. हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. त्याचं उत्तर आहे ए, गोपीनाथ देशमुख. F1, F2, F3 आर नोन ॲज. ऑप्शन सी, फंक्शन कीज. खालीलपैकी कोणत्या शब्दात द्विगु समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन सी, नवरात्र. पुढचा प्रश्न, मिस्टर एक्स वॉज अक्यूज डॅश मर्डर बट द कोर्ट डॅश हिम. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. हे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर आहे ए, पुणे. इन द MS वर्ड कंट्रोल प्लस ई इज असोसिएट विथ.
योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इरेजिंग द पॅरेग्राफ. वाचाल तर वाचाल. ऑप्शन बी. महाराष्ट्र विधानसभेत डॅश जागा आहेत. ऑप्शन ए 288. खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावा. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे, इन लिब्रे ऑफिस रायटर द हिडर अँड फुटर ऑप्शन अपियर्स इन डॅश मेनू. त्याचं योग्य उत्तर आहे इन्सर्ट. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, मांजर उंदीर पकडते वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, परमनी. एव्हरी मॉर्निंग शी डॅश अप अर्ली अँड गेट्स टू वर्क. ऑप्शन सी, वेक्स. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय येथे आहे. ऑप्शन डी, पुणे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावा. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही. ऑप्शन सी, मी. हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली. योग्य उत्तर आहे ए, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. विच वर्ड इज करेक्ट. योग्य उत्तर आहे बी. योग्य उत्तर आहे बी, ॲडव्हर्सिटी. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पुस्तक या शब्दाचा आवश्यक घटक असलेला शब्द निवडा. ऑप्शन बी, पाने. खालील शब्दापैकी कोणता शब्द इतरांशी संबंधित नाही. योग्य उत्तर आहे बी, औस. पुढचं बघूया, ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात. नास्तिक. खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावा. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. उमेदवारांना वयामर्यादेची सवलत देण्याबाबत भिन्न मते आहे. ऑप्शन बी. शब्दकोशात येणाऱ्या अनुक्रमाने खालील शब्दांचा क्रम आयोजित करा. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, जास्तीत जास्त विमा कंपन्या किनारपट्टी भागातील इतर नैसर्गिक आपत्तीमुळे डॅश भागांमध्ये मालमत्ता विम्याची विक्री मदत करत आहे. ऑप्शन सी, संवेदनशील. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दामधून भिन्न वर्गीय शब्द ओळखा. पोहणे, नौकानयन, डुबकी मारणे, उडणे. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, उडणे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.